विद्यार्थ्यांनो सर्वांना नमस्कार। डेली करंट अफेअर्स या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे स्वागत करतो। तर करंट अफेअर्स 2025 ही जी प्लेलिस्ट तयार केली आहे त्यामधील हा नवीन व्हिडिओ आहेत। या आधीचे सर्व व्हिडिओ आपण चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकता। आजच्या व्हिडिओमध्ये 50 प्रश्न बघणार आहेत। आपण आपल्याकडे नोटबुक रेडी ठेवा, त्यामध्ये 1 ते 50 आकडे लिहा। प्रश्न विचारल्यानंतर आपल्याकडे थोडा वेळ असेल त्या वेळेत आपण प्रश्नाचं उत्तर गेस करायचं आहे आणि एकूण 50 प्रश्न झाल्यानंतर आपले किती प्रश्न बरोबर आले त्याला मल्टिप्लाय बाय 2 करून आपला स्कोर खाली कमेंट करायचा आहे। अशा पद्धतीने आपण आजचे सर्व चालू घडामोडी प्रश्न बघणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वात पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या प्रसिद्ध खेळाडूने अलीकडेच IPL मधून निवृत्ती घेतली आहे? आणि विद्यार्थी मित्रांनो, मी ऑप्शन रीड करणार नाही आहे, डायरेक्ट 5 सेकंद झाल्यानंतर आन्सर सांगेल। ऑप्शन आपल्याला रीड करायचे असेल तर आपण व्हिडिओ पॉज करायचा, ऑप्शन रीड करायचे आणि उत्तर खाली कमेंट करायचं आहे। तर लक्षात घ्या, तो जो खेळाडू आहे तो आहे रविचंद्रन अश्विन। पुढील प्रश्न, अखिल भारतीय वक्ता परिषद कोठे आयोजित करण्यात आली होती? तर लक्षात घ्या, अखिल भारतीय वक्ता परिषद ही ऑप्शन क्रमांक ए नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती। यानंतर पुढील प्रश्न बघूयात, नीरज चोप्राने डायमंड लीगमध्ये सलग कोणते पदक जिंकले आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी रौप्य पदक जिंकला आहे। तर लक्षात घ्या, झुरिच येथे झालेल्या डायमंड लीग फायनलमध्ये 2025मध्ये नीरज चोप्राला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले। त्याचा जो भालाफेक होता तो होता 85.01 मीटर आणि जो विनर आहे ज्याने सुवर्ण पदक जिंकला आहे तो आहे जर्मनीचा जुलियन वेबर, ज्याने 91.51 मीटर इतका भालाफेक केला आहे। यानंतर पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या राज्यात 1 सप्टेंबरपासून नो हेल्मेट नो इंधन रस्ता सुरक्षा मोहीम आयोजित केली जाईल? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन डी उत्तर प्रदेश। लक्षात घ्या, या मोहिमेचा उद्देश काय आहे तर राज्यभरातील पेट्रोल पंपांवर हेल्मेट न घालणाऱ्या दुचारी स्वारांना इंधन देण्यास नकार देऊन हेल्मेट वापरण्यास सक्ती करणे आहे। स्थापना झाली आहे उत्तर प्रदेशची 24 जानेवारी 1950ला। मुख्यमंत्री आहेत आदित्यनाथ योगी, राज्यपाल आहेत आनंदीबेन पटेल आणि राजधानी आहे लखनौ। यानंतर पुढील प्रश्न, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर भटक्या कुत्र्यांवर मार्गदर्शक तत्त्वे जारी करणारे पहिले राज्य कोणते? तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए राजस्थान। लक्षात घ्या, प्रत्येक वॉर्ड आणि परिसरात भटक्या कुत्र्यांसाठी नियुक्त खाद्यक्षेत्र असतील तर त्यांच्या नसबंदी, लसीकरण आणि जंतनाशकांसाठी नवीन केंद्रे स्थापन केले जातील। लक्षात घ्या, राजस्थानची स्थापना झाली आहे 30 मार्च 1949ला। मुख्यमंत्री आहेत भजनलाल शर्मा, राज्यपाल आहेत हरिभाऊ किसनराव बागडे, राजधानी आहे जयपूर। राष्ट्रीय उद्यान आहे मुकुंद्रा हिल्स, रणथंबोर आणि सरिस्का। महत्त्वाची धरणे आहेत बिसलपूर, राणा प्रताप आणि गांधीसागर। यानंतर पुढील प्रश्न, निर्यात प्रोत्साहन अभियानांतर्गत 2 उपाययोजना कोणत्या आहेत? तर ते आहेत ऑप्शन क्रमांक सी वरील दोन्ही, म्हणजेच काय निर्यात प्रोत्साहन आणि निर्यात दिशा। लक्षात घ्या, भारत सरकार 6 वर्षांसाठी म्हणजेच आर्थिक वर्ष 2025-31 करिता हे करत आहे। निर्यात प्रोत्साहन अभियानांतर्गत निर्यातदारांसाठी सुमारे 25,000 कोटी किमतीच्या मदत उपाययोजनांवर विचार करत आहे। याचा उद्देश समावेशक आणि शाश्वत निर्यात वाढीला प्रोत्साहन देणे आहे, विशेषतः सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना पाठिंबा देणे। पुढील प्रश्न, कोणत्या राज्याच्या विधानसभेने भिक्षा मागण्यावर बंदी घालणारे विधेयक मंजूर केले? तर ते जे राज्य आहे ते आहे ऑप्शन क्रमांक सी मिझोराम। लक्षात घ्या, याचा जो उद्देश आहे तो केवळ भीक मागण्यावर बंदी घालणे नाही तर शाश्वत उपजीविकेचे पर्याय देऊन भिकाऱ्यांना मदत करणे आणि त्यांचे पुनर्वसन करणे देखील आहे। लक्षात घ्या, मिझोरामची स्थापना झाली आहे 20 फेब्रुवारी 1987ला। मुख्यमंत्री आहे लाल दुहोमा, राज्यपाल आहेत VK सिंग, राजधानी आहे एजवाल आणि राष्ट्रीय उद्यान आहे मुरलेन ब्लू माउंटेन। यानंतर पुढील प्रश्न, जागतिक तिरंदाजी युवा अजिंक्यपद स्पर्धा 2025मध्ये भारताने एकूण किती पदके जिंकली? विद्यार्थ्यांनो, व्हिडिओला पॉज करायचं, ऑप्शन रीड करायचे आणि प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करायचं। याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी 8 पदके जिंकली आहे। अव्वल स्थानी आहे दक्षिण कोरिया, ज्याने 17 पदके या ठिकाणी जिंकली आहेत। यानंतर पुढील प्रश्न,
इंटरनॅशनल मॉनिटरी फंड म्हणजेच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या कार्यकारी संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर लक्षात घ्या, कोणाची नियुक्ती करण्यात आली तर ती करण्यात आली आहे उर्जित पटेल यांची. पुढील प्रश्न, आंतरराष्ट्रीय सायबर फसवणूक करणाऱ्या टोळीच्या प्रमुखाला अटक करण्यासाठी केंद्रीय अन्वेषण विभागाने कोणती कारवाई सुरू केली? तर या कारवाईचं नाव आहे ऑपरेशन चक्र. आणि विद्यार्थी मित्रांनो, आपण डेली बेसिसवर सकाळी 7 वाजता करंट अफेअरचा व्हिडिओ घेऊन येत असतो. तो जर बघायचा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला भेटेल. यानंतर सप्टेंबर महिन्यातील महत्त्वाचे दिवस बघूयात. सर्वात पहिल्यांदा 1 ते 7 सप्टेंबर राष्ट्रीय पोषण आठवडा, 2 सप्टेंबर जागतिक नारळ दिन, 4 सप्टेंबर राष्ट्रीय वन्यजीव दिवस, 5 सप्टेंबर शिक्षक दिवस, 8 सप्टेंबर आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस, 10 सप्टेंबर जागतिक प्रथमोपचार दिवस, जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवस, 11 सप्टेंबर राष्ट्रीय वन शहीद दिवस. यानंतर 14 सप्टेंबर रोजी हिंदी दिवस, 15 सप्टेंबर रोजी अभियंता दिवस आंतरराष्ट्रीय लोकशाही दिवस, 16 सप्टेंबर जागतिक ओझोन दिवस, 18 सप्टेंबर जागतिक वाव दिवस, 21 सप्टेंबर आंतरराष्ट्रीय शांतता दिवस, जागतिक अल्झायमर दिवस, 22 सप्टेंबर जागतिक गेंडा दिवस, 26 सप्टेंबर जागतिक पर्यावरण आरोग्य दिवस, जागतिक सागरी दिवस, 27 सप्टेंबर जागतिक पर्यटन दिवस. यानंतर 28 सप्टेंबर जागतिक रेबीज दिवस, जागतिक नदी दिवस, सप्टेंबर शेवटचा रविवार. त्यानंतर 29 सप्टेंबर रोजी जागतिक हृदय दिवस साजरा केला जातो. यानंतर पुढील प्रश्न, दरवर्षी राष्ट्रीय पोषण आठवडा केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर लक्षात घ्या, हा जो राष्ट्रीय पोषण आठवडा आहे तो 1 ते 7 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. लक्षात घ्या, कुपोषणाची समस्या कमी करणे, आरोग्यदायी खाण्याच्या सवयींना प्रोत्साहन देणे आणि संतुलित आहाराचे महत्त्व समाजात रुजवणे हा या सप्ताहाचा मुख्य उद्देश आहे. अन्न आणि पोषण मंडळाने 1982मध्ये या कार्यक्रमाची सुरुवात केली, जो आता महिला आणि बाल विकास मंत्रालयाचा एक भाग आहे. पुढील प्रश्न, टोल प्लाझा कर्मचाऱ्यांच्या मुलांच्या शैक्षणिक आकांक्षांना पाठिंबा देण्यासाठी कोणत्या संस्थेने प्रोजेक्ट आरोहण सुरू केले? तर लक्षात घ्या, हे कोणी सुरू केलं आहे तर ते केलं आहे भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण. उद्दिष्ट काय आहे तर टोल प्लाझा कर्मचाऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणाला पाठिंबा देणे. पुढील प्रश्न, भारतातील पहिला ड्रोन आधारित कृत्रिम पावसाचा प्रयोग कोणत्या राज्यात करण्यात आला आहे? तर लक्षात घ्या, हा जो प्रयोग आहे तो राजस्थानमध्ये करण्यात आला. पुढील प्रश्न, 68वें राष्ट्रमंडल संसदीय संमेलनामध्ये भारताचे प्रतिनिधित्व लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला करणार आहेत. हे संमेलन कोठे आयोजित केले जाणार आहे? तर लक्षात घ्या, हे संमेलन बार्बाडोस या ठिकाणी आयोजित केलं जातं आहे. बार्बाडोस ब्रिजटाऊन येथे 5 ते 12 ऑक्टोबर 2025 दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. संमेलनाच्या सर्वसाधारण सभेत द कॉमनवेल्थ अ ग्लोबल पार्टनर या विषयावर ते भाषण करतील. पुढील प्रश्न, भारतातील पहिली लेझर रोबोटिक मोतियाबिंद शस्त्रक्रिया कोणत्या शहरात करण्यात आली? तर ती करण्यात आली आहे ऑप्शन क्रमांक सी, दिल्ली या ठिकाणी. भारताची पहिली लेझर रोबोटिक मोतियाबिंद शस्त्रक्रिया 28 ऑगस्ट 2025 रोजी नवी दिल्ली येथील आर्मी हॉस्पिटल रिसर्च अँड रेफरलमध्ये करण्यात आली. ही शस्त्रक्रिया ब्रिगेडियर एस के मिश्रा यांनी 61 वर्षीय रुग्णावर यशस्वीरित्या केली. यासाठी ॲली ॲडॅप्टिव्ह कॅटॅरॅक्ट ट्रीटमेंट सिस्टीम या अत्याधुनिक फेम्टोसेकंड लेझर आधारित ब्लेडलेस व संगणकीय मार्गदर्शित प्रणालीचा वापर करण्यात आला. पुढील प्रश्न, भारतीय टूर ऑपरेटर संघाचे 41वे वार्षिक संमेलन 2026चे आयोजन कोणत्या शहरात होणार आहे? तर लक्षात घ्या, याचं जे आयोजन आहे ते ऑप्शन क्रमांक ए, विशाखापट्टणम येथे होईल. लक्षात घ्या, भारतीय टूर ऑपरेटर संघाचे 40वे संमेलन पुरी ओडिसा येथे आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी जाहीर करण्यात आले की 41वे संमेलन 2026चे आयोजन आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे केले जाईल. हे शहर समुद्रकिनारे, सांस्कृतिक वारसा, पर्यटनासाठी प्रसिद्ध असून राज्य सरकार पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी हा मोठा उपक्रम राबवणार आहे. पुढील प्रश्न, भारतीय नेमबाज ऐश्वर्या प्रताप सिंग तोमर यांनी कझाकिस्तानमधील 16व्या आशियाई शूटिंग चॅम्पियनशिपमध्ये कोणते पदक जिंकले?
आणि लक्षात घ्या, आपण हा इंटरॅक्टिव्ह सेशन का करतो आहे, तर तो प्रश्न लक्षात राहायचा असेल तर काय करायचं आहे, आपण स्वतः गेस करायचं आहे. जेव्हा मी आन्सर सांगेल तेव्हा टिक होईल की आपलं हे चुकलं आहे. अशा पद्धतीने तो प्रश्न लक्षात राहण्याकरता नक्की तुम्हाला मदत होईल. याचं योग्य उत्तर आहे सुवर्णपदक. लक्षात घ्या, भारतीय नेमबाज ऐश्वर्या प्रताप सिंग तोमर यांनी कझाकिस्तानमधील झालेल्या 16व्या आशियाई शूटिंग चॅम्पियनशिपमध्ये पुरुष 50 मीटर रायफल 3 पोझिशन स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलं आहे. यानंतर पुढील प्रश्न, कोणत्या राज्याने वीज पडून होणाऱ्या मृत्यूंचा सामना करण्यासाठी ताडांचे झाड तोडण्यास प्रतिबंध लावले आहे? तर ते राज्य आहे ओडिसा. लक्षात घ्या, ओडिसा राज्याने ताडाच्या झाडांना सूचित प्रजाती म्हणून घोषित केले असून त्यांची तोड करण्यासाठी वन विभागाची परवानगी अनिवार्य केली आहे. हे झाड नैसर्गिक कंडक्टर म्हणून काम करते आणि वीज पडून होणाऱ्या अपघातांची संख्या कमी करते. पुढील प्रश्न, BCCI अध्यक्ष रॉजर बिनी यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी हंगामी अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर लक्षात घ्या, ऑप्शन क्रमांक ए, राजीव शुक्ला यांची नियुक्ती करण्यात आली. लक्षात घ्या, रॉजर बिनी यांनी 29 ऑगस्ट 2025 रोजी BCCI भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांची जागा BCCIचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. पुढील प्रश्न, 130वा संविधान सुधारणा विधेयक 2025 कोणी लोकसभेत सादर केला? तर तो केला आहे ऑप्शन क्रमांक सी, अमित शाह यांनी. लक्षात घ्या, 130वा संविधान सुधारणा विधेयक 2025 केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभेत सादर केला. हे विधेयक गंभीर गुन्ह्यामध्ये अडकलेल्या मंत्र्यांना पदावरून हटवण्याचं उद्दिष्ट ठेवते. यामध्ये केंद्रीय मंत्री, राज्यमंत्री आणि दिल्लीतील विशेष प्रशासनातील मंत्री यांचा समावेश आहे. यानंतर पुढील प्रश्न, भारत सरकारने आयुर्वेद दिवस दरवर्षी कधी साजरा करण्याचे निश्चित केले आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, 23 सप्टेंबर रोजी. लक्षात घ्या, 2025 आयुर्वेद दिवसाची थीम आहे लोकांसाठी आणि वसुंधरेसाठी आयुर्वेद, म्हणजेच आयुर्वेद फॉर पीपल अँड प्लॅनेट. पुढील प्रश्न, ग्रँड चेस टूर फिनालेसाठी कोणत्या भारतीयाने पात्रता मिळवली आहे? तर ती मिळवली आहे ऑप्शन ए, आर प्रज्ञानंद याने. पुढील प्रश्न, ओणम हा सण प्रामुख्याने भारतातील कोणत्या राज्यात साजरा केला जातो? तर लक्षात घ्या, हा जो सण आहे तो ऑप्शन क्रमांक बी, केरळ या ठिकाणी साजरा केला जातो. केरळची स्थापना झाली आहे 1 नोव्हेंबर 1956ला. मुख्यमंत्री आहेत पिनाराय विजयन, राज्यपाल आहेत राजेंद्र अर्लेकर आणि राजधानी आहे तिरुवनंतपुरम. आणि विद्यार्थी मित्रांनो, डेली बेसिसवर आपल्याला करंट अफेअरचे अपडेट व्हॉट्सअपच्या माध्यमातून पाहिजे असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली. आपला जो व्हॉट्सअपचा ग्रुप आहे तो तुम्ही जॉईन करून घ्यायचा आहे, ज्यावर आपण डेली एक टेस्ट तुम्हाला फ्रीमध्ये सॉल्व करण्यासाठी देत असतो. तसेच काही करंट अफेअरचे अपडेट आले तर ते देखील त्या ठिकाणी आपण शेअर करत असतो. त्यामुळे ते जे व्हॉट्सअपचा ग्रुप आहे तो लगेचच जॉईन करून घ्या. पुढील प्रश्न, भारताने अलीकडेच कोणत्या शेजारी देशासोबत कृषी आणि संबंधित क्षेत्रातील तांत्रिक सहकार्याबाबत सामंजस्य करार केला आहे? तर तो केला आहे भूतान या देशासोबत. पुढील प्रश्न, एक्झरसाइज ब्राईट स्टार हा बहुपक्षीय लष्करी सराव कोणत्या देशात आयोजित केला जात आहे? तर हा आयोजित केला जात आहे इजिप्त या ठिकाणी. लक्षात घ्या, प्रकार काय आहे तर बहुराष्ट्रीय त्रिसेवा लष्करी सराव आवृत्ती 19वी. यजमान देश आहे इजिप्त. तारख आहेत 28 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर 2025. सुरुवात झाली आहे 1980ला. भारत 2025च्या ब्राईट स्टार सरावासाठी 700 सैन्य पाठवले आहे. पुढील प्रश्न, सायंटिफिक पॅनल ऑन AI आणि ग्लोबल डायलॉग ऑन AI गव्हर्नन्स उपक्रम कोणत्या आंतरराष्ट्रीय संस्थेने सुरू केले आहे? तर ते सुरू केले आहे ऑप्शन क्रमांक बी, युनायटेड नेशन जनरल असेंब्ली म्हणजेच UNGA. लक्षात घ्या, AIचे जागतिक प्रशासन वाढवण्यासाठी डिझाईन केले आहेत. संयुक्त राष्ट्र महासभा स्थापना 1945ला. अध्यक्ष आहेत ॲनालेना बेअरबॉक. पुढील प्रश्न, दरवर्षी जागतिक नारळ दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर हा साजरा करण्यात येतो ऑप्शन डी, ऑप्शन बी 2 सप्टेंबर रोजी. नारळाच्या विविध उपयोगांबद्दल आणि फायद्यांबद्दल जागरूकता वाढवणे, नारळ पीक आणि संबंधित व्यवसायांना प्रोत्साहन देणे या वर्षीची थीम आहे अनकवरिंग कोकोनट पॉवर इन्स्पायरिंग ग्लोबल ॲक्शन. यानंतर पुढील प्रश्न,
दरवर्षी नुआखाई सण प्रामुख्याने भारतातील कोणत्या राज्यात साजरा केला जातो? तर तो साजरा केला जातो ऑप्शन क्रमांक सी, ओडिसा राज्यात. ओडिसाची स्थापना झाली आहे 1 एप्रिल 1936ला. मुख्यमंत्री आहेत मोहन चरण माझी. राज्यपाल आहेत हरिबाबू कंभापती आणि राजधानी आहे भुवनेश्वर. पुढील प्रश्न, SECI सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे नवीन व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर लक्षात घ्या, ती जी नियुक्ती आहे ती करण्यात आली आहे आकाश त्रिपाठी यांची. पुढील प्रश्न बघायचा आहे त्यापूर्वी छोटीशी रिक्वेस्ट, व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक करा आणि ज्यांना शक्य असेल त्यांनी खाली थँक्यू कमेंट करा. हीच आमच्यासाठी पोचपावती असणार आहे. तर लाईक करण्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो कंजूसी बाळगू नका, लगेचच व्हिडिओला लाईक करून द्या. पुढील प्रश्न आहे, कोणत्या राज्याच्या मंत्रिमंडळाने मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेला मंजुरी दिली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे बिहार. लक्षात घ्या, उद्दिष्ट काय आहे? तर बिहारमधील प्रत्येक कुटुंबातील एका महिलेला उद्योजकतेद्वारे स्वावलंबी बनवण्यासाठी सक्षम करणे. ध्येय आहे महिलांचे आर्थिक स्वातंत्र्य वाढवणे, घरगुती उत्पन्न वाढवणे आणि राज्याबाहेरील स्थलांतर रोखणे. स्थापना झाली आहे बिहारची 22 मार्च 1912ला. मुख्यमंत्री आहेत नितीश कुमार. राज्यपाल आहेत आरिफ मोहम्मद खान आणि राजधानी आहे पटना. यानंतर पुढील प्रश्न, भारताने कोणत्या राज्यामध्ये सेमीकंडक्टरसाठी प्रमुख OSAT सुविधा सुरू केली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, गुजरात. ही सुविधा भारतातील पहिल्या पूर्णस्तरीय आउटसोर्स सेमीकंडक्टर असेंब्ली अँड टेस्ट, OSATचा फुल फॉर्म काय आहे? तर आउटसोर्स सेमीकंडक्टर असेंब्ली अँड टेस्ट प्लांटपैकी एक आहे. हे चिप असेंब्ली, पॅकेजिंग, चाचणी आणि चाचणीनंतरच्या सेवांसाठी एंड टू एंड सोल्युशन प्रदान करते, ज्यामध्ये पारंपरिक आणि प्रगत पॅकेजिंग तंत्रज्ञान दोन्ही समाविष्ट आहे. गुजरातची स्थापना झाली आहे 1 मे 1960ला. महाराष्ट्राची देखील स्थापना 1 मे 1960ला झाली आहे. मुख्यमंत्री आहेत भूपेंद्र पटेल. राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत आणि राजधानी आहे गांधीनगर. यानंतर पुढील प्रश्न, कोणत्या राज्याने महिलांसाठी मासिक मदत योजना लाडो लक्ष्मी योजना मंजूर केली? तर ते राज्य आहे ऑप्शन क्रमांक सी, हरियाणा. राज्यातील महिलांना 25 सप्टेंबरपासून लाडो लक्ष्मी योजनेअंतर्गत दरमहा 2100 रुपये मिळण्यास सुरुवात होईल. हरियाणाची स्थापना झाली आहे 1 नोव्हेंबर 1966ला. मुख्यमंत्री आहेत नायब सिंह सैनी. राज्यपाल आहेत आशिम कुमार घोष आणि राजधानी आहे चंदीगड. पुढील प्रश्न, आसियान भारत युवा शिखर परिषदेची 5वी आवृत्ती कोणत्या ठिकाणी आयोजित केली जात आहे? तर लक्षात घ्या, ही जी आवृत्ती आहे ती ऑप्शन क्रमांक डी, गोवा या ठिकाणी आयोजित केली जात आहे. यानंतर पुढील प्रश्न, आणि थीम काय आहे यावर्षीची? तर कनेक्टिंग द यूथ शेपिंग अवर फ्युचर. पुढील प्रश्न, FSSAIचे नवीन चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर लक्षात घ्या, ही जी नियुक्ती आहे ती रजित पुन्हानी यांची करण्यात आली. पुढील प्रश्न, घग्गर नदीच्या खोऱ्यातील पूर नियंत्रणासाठी महत्त्वाचे असलेले कौशल्य धरण कोणत्या भारतीय राज्यात आहे? तर ते आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी, हरियाणा राज्यात. हरियाणाविषयी ऑलरेडी माहिती बघितली आपण. पुढील प्रश्न बघूयात, कोणत्या देशामध्ये 6.3 रिश्टर स्केलचा भूकंप झालेला आहे? तर तो देश आहे अफगाणिस्तान. पुढील प्रश्न, पंतप्रधान मोदींना जपानमध्ये नुकतीच भेट देण्यात आलेली दारुमा बाहुली कोणत्या ऐतिहासिक गोष्टीवर आधारित आहे? तर ती आधारित आहे ऑप्शन क्रमांक सी, बोधी धर्म. लक्षात घ्या, देशात लकी चार्म मानल्या जाणाऱ्या या बाहुल्यांची उंची काही इंचापासून ते अनेक फुटांपर्यंत असते. द दारुमा ही बाहुली एक पारंपरिक जपानी इच्छा बाहुली आहे, जी सामान्यतः पेपर माचीपासून बनवलेली असते. बाहुलीला चिकाटे आणि शुभेच्छा यांचे प्रतीक मानले जाते. बहुतेकदा ती साध्य निश्चित करणे आणि साध्य करणे दर्शवण्यासाठी वापरली जाते. पुढील प्रश्न, भारतातील कोणत्या सरकारी संस्थेने सर्वप्रथम रोबोटिक कस्टम लेझर मोतीबिंद शस्त्रक्रिया केली आहे? तर ती केली आहे ऑप्शन क्रमांक ए, आर्मी हॉस्पिटल रिसर्च अँड रेफरल. पुढील प्रश्न, पंतप्रधान मोदींच्या
टोकियो भेटीदरम्यान भारत आणि जपानने किती करारांवर स्वाक्षरी केली आहे? योग्य उत्तर आहे 21 करारांवर स्वाक्षरी केली आहे. स्वाक्षरी केलेले करार आहे कृत्रिम बुद्धिमत्ता AI, त्यानंतर सेमीकंडक्टर विकास, 5G आणि 6G तंत्रज्ञान सहकार्य, त्यानंतर स्वच्छ ऊर्जा आणि हरित हायड्रोजन प्रकल्प, सागरी सुरक्षा आणि इंडो पॅसिफिक सहकार्य, तरुणांसाठी कौशल्य विकास आणि विनिमय कार्यक्रम. पंतप्रधान शिगेरू, आता या ठिकाणी काय जपानचे पंतप्रधान आहे शिगेरू इशिबा, राजधानी आहे टोकियो, चलन आहे जपानी येन. यानंतर पुढील प्रश्न, आयुष मंत्रालय राष्ट्रीय आयुष अभियान आणि राज्यांमध्ये क्षमता निर्माण या विषयावर 2 दिवसीय शिखर परिषद कोठे आयोजित करणार आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, नवी दिल्ली या ठिकाणी. लक्षात घ्या, राष्ट्रीय आयुष मिशनची व्याप्ती बळकट करण्यासाठी आणि विस्तृत करण्यासाठी राज्यस्तरीय आणि तळागाळातील लोकांची मतं समाविष्ट करण्यावर या शिखर परिषदेत भर दिला जाईल. यानंतर पुढील प्रश्न, राष्ट्रीय वार्षिक अहवाल आणि महिला सुरक्षेवरील निर्देशांक 2025 नुसार भारतातील महिलांसाठी सर्वात सुरक्षित शहर कोणतं आहे? तर ते जे शहर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक डी, कोहिमा. यानंतर पुढील प्रश्न, नंदादेवी कन्या योजना कोणत्या राज्याच्या अंतर्गत सुरू करण्यात आली आहे? तर हे जे राज्य आहे ते आहे ऑप्शन क्रमांक ए, उत्तराखंड. महत्त्वपूर्ण शासनाची योजना बघून घेऊयात. राज्यश्री योजना राजस्थान, लाडकी बहीण योजना महाराष्ट्र, माझी कन्या भाग्यश्री योजना महाराष्ट्र, कन्याश्री योजना पश्चिम बंगाल, भाग्यलक्ष्मी योजना कर्नाटक, लाडली लक्ष्मी योजना मध्य प्रदेश, लाडली दिल्ली व हरियाणा, मुख्यमंत्री लाडली योजना उत्तर प्रदेश, मुख्यमंत्री कन्या सुरक्षा योजना बिहार, किशोरी शक्ती योजना ओडिशा, ममता योजना गोवा, सरस्वती योजना छत्तीसगड, तर नंदादेवी कन्या योजना उत्तराखंड. यानंतर पुढील प्रश्न बघूयात. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी भारतातील पहिल्या टेम्पर्ड ग्लास मोबाईल उपकरणाच्या उत्पादन सुविधेचे उद्घाटन कोठे केले? तर हे केलं आहे ऑप्शन क्रमांक बी, नोएडा या ठिकाणी. यानंतर पुढील प्रश्न, राज्य ऊर्जा दक्षता निर्देशांक स्टेट एनर्जी इफिशियन्सी इंडेक्स 2024 जाहीर, त्यामध्ये महाराष्ट्र राज्याचा क्रमांक किती आहे? तर महाराष्ट्राचा क्रमांक आहे पहिला, 2 वर आहे आंध्र प्रदेश, 3 वर आहे आसाम आणि 4 वर आहे त्रिपुरा. पुढील प्रश्न, भारत सरकारने आदिवासी भाषांसाठी सुरू केलेल्या AI आधारित भाषांतर मॉडेलचं नाव काय? तर ते आहे ऑप्शन क्रमांक डी, आदिवानी. यानंतर पुढील प्रश्न, कॅनडामध्ये भारताचे पुढील उच्चायुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर ही जी नियुक्ती आहे ती करण्यात आली आहे दिनेश के पटनायक यांची. पुढील प्रश्न, कोणत्या कंपनीने नॅनो बनाना हे साधन विकसित केले आहे? तर ही जी कंपनी आहे ती आहे गुगल डीप माइंड. लक्षात घ्या, कार्य काय आहे तर AI आधारित प्रतिमा संपादन आणि निर्मिती साधन. एक ब्रिटिश अमेरिकन कृत्रिम बुद्धिमत्ता संशोधन प्रयोगशाळा जी अल्फाबेट इंकची उपकंपनी म्हणून काम करते. CEO आहेत डेमिस हसाबिस. यानंतर पुढील प्रश्न, कोणत्या बँकेने नवी दिल्लीत स्टार्टअपला समर्पित पहिली शाखा उघडली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, PNB पंजाब नॅशनल बँक. प्रकार आहे बँकेची पहिली स्टार्टअप केंद्रित शाखा आहे. उद्दिष्ट काय आहे तर स्टार्टअपसाठी विशेष बँकिंग आणि वित्तीय सेवा प्रदान करणे. पुढील प्रश्न, अलीकडेच कोणत्या देशाने भारतीय कामगारांसाठी 10 लाख रोजगाराच्या संधी उघडल्या आहेत? तर तो देश आहे रशिया. लक्षात घ्या, 2025च्या अखेरीस भारतीय कामगारांसाठी त्यांच्या औद्योगिक क्षेत्रातील पदे भरण्यासाठी अत्यंत कुशल कामगारांवर लक्ष केंद्रित करून त्यांच्या लक्षणीय कामगार कमतरतेची पूर्तता करण्यासाठी संधी उपलब्ध करून देणे. रशियामध्ये पात्र कामगारांच्या वाढत्या मागणीला प्रतिसाद म्हणून हा उपक्रम राबवण्यात आला आहे. रशियाचे अध्यक्ष आहे व्लादिमीर पुतिन. राजधानी आहे मॉस्को आणि चलन आहे रशियन रुबल. पुढील प्रश्न, टपाल विभागाने अलीकडेच भारतातील डिजिटल ॲड्रेसिंग सिस्टीमला पुढे नेण्यासाठी कोणत्या कंपनीसोबत सामंजस्य करार केला?
तर तो केला आहे ऑप्शन क्रमांक बी, मॅप माय इंडिया मॅपलसोबत. लक्षात घ्या, उद्देशक आहे तर भारताची डिजिटल ॲड्रेसिंग सिस्टीम मजबूत करणे. मॅप इंडिया DOPच्या नो युअर डिजिपिन ॲपवर वेब मॅप्स प्रदान करेल. अधिक अचूक आणि प्रामाणिक पोस्टल पत्ता या ठिकाणी असणार आहेत. डिजिटल नकाशे, भूस्थानिक सॉफ्टवेअर आणि स्थान आधारित IoT तंत्रज्ञानाचा भारतातील आघाडीचा हा प्रदाता असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने 50 प्रश्न बरोबर बघितले आहेत. त्यापैकी आपले किती प्रश्न बरोबर आले ते खाली कमेंट करा. जर चालू घडामोडी मटेरियल हवं असेल तर 5000 प्लस प्रश्न आहेत. प्राईज आहे 199. 100 प्लस ऑनलाईन टेस्ट आहेत. या ठिकाणी जानेवारी ते ऑगस्ट 2025पर्यंत 800 प्रश्न, सप्टेंबर महिन्याचे प्रश्न आणि पुढे जेवढेही मंथ येतील त्या सर्व PDF फाईल तुम्हाला या कोर्समध्ये अपडेट केल्या जातील आणि डेली टेस्ट तुम्हाला या कोर्समध्ये अपलोड करत आहोत. तर हा कोर्स परचेस करायचा असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली. ॲप्लिकेशन डाउनलोड करा, कोर्स परचेस करा. ऑनलाईन टेस्टमध्ये टायमर आहे, मल्टिपल अटेम्प्ट आहेत. तुम्ही किती वेळेस टेस्ट देऊ शकता. लक्षात घ्या. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आणि ज्यांना आजचा व्हिडिओ आवडला असेल त्यांनी खाली थँक्यू देखील कमेंट करून द्या.